खूप जणांनी फोन करून विचारलं, नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा आणि रासायनिक प्रक्रियांद्वारे पिकवलेला आंबा याच्या चवीमध्ये फरक असतो का? तर हो, असतो. आमच्यामध्ये तरी असतो. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नैसर्गिकरित्या झाडावरतीच फळ जे पिकतं त्याची एक मेटाबॉलिक प्रोसेस असते. त्याच्यामुळे जे स्टार्चचं साखरेत रूपांतर व्हायची जी प्रक्रिया आहे ती संथ आणि परिपूर्ण असते या प्रोसेसमध्ये. आणि प्रोसेस म्हणजे काय, एक भाती आणि गवतात आंबा पिकवलाय का, म्हणजे हो, त्यालाच ऑर्गॅनिक किंवा नॅचरली पिकवलेला आंबा म्हणतात, जो की हा आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्याचा रंग, नंतर त्याची असलेली साल, आता बघा ह्याच्यामध्ये मल्टी शेड्स आहेत. इथे ग्रीन आहे थोडासा, हा डार्क ग्रीन आहे, इथे येल्लोइश आहे, इथे रेडिश येल्लो आहे. हे सगळे कलर जे आहेत हे नैसर्गिकरित्या जर पिकवत असाल तर नक्की त्याला येऊ शकतात. वर्सेस जर कार्बाइड प्रोसेसिंगमध्ये जर करत असाल, कार्बाइड सारखे रसायनं वापरून, तर त्याला कलर तर नक्की येल्लो येईल, पण त्याच्या आतला गोडवा आणि जी साल असते पातळ, ती मे बी चान्सेस असते त्याची होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमचा अट्टाच असतो की नैसर्गिकरित्या पिकवूनच आपण आंबा द्यावा. थँक्यू.